गुड मॉर्निंग, वेलकम टू माय चॅनल कविता आणि बरंच काही. मी डॉक्टर विजयालक्ष्मी तुम्हा सगळ्यांचं माझ्या व्लॉगमध्ये परत एकदा स्वागत करते. आज आम्ही आलो आहे वर्कला बीचला. फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आम्ही निघालो आहे वर्कला बीचला. वर्कला क्लिफवर सुद्धा आम्ही जाणार आहोत आणि हे पूर्ण वर्कला व्हिलेज जे आहे तिथे वेगवेगळे पॉईंट्स आहेत ते सगळे आम्ही कव्हर करणार आहोत दुपारी 3-3:30 पर्यंत आणि त्यानंतर आम्ही पुढे निघून जाणार आहोत. चला तर जाऊया. इथे उसळणाऱ्या लाटा बघून मला माझीच एक कविता आठवते. लाटा येतात तशा जातात, लाटांचे रे भय काय. लाटा येतात तशा जातात, लाटांचे रे भय काय. आपले आपणच घट्ट रोवायचे असतात पाय आणि म्हणायचं असतं लाटांना हॅलो आणि गुड बाय. म्हणायचं असतं लाटांना हॅलो आणि गुड बाय. अथांग समुद्राचे पाणी डोळ्यांना सुखावं वाटत असलं, थंडावा देत असलं तरी डोक्यावर भरपूर ऊन होतं. पण आनंदाला उन्हाची तमा नसते, नाही का. सकाळी सकाळी बीचवर भटकंती केल्यानंतर आम्ही केला हा छान साऊथ इंडियन नाश्ता. खरं तर साऊथ इंडियन नाश्ता करून करून आता कंटाळलो आहे, बट स्टील इथली टेस्ट आणि आपल्या महाराष्ट्रातली टेस्ट सेम गोष्टींची खूपच वेगळी आहे. घनदाट जंगल, त्यातून वाहती नदी आणि आपली चिमुकली होडी. आम्ही आलो आहे आता मॅनग्रोव्ह जंगल पॉईंटला. इथं हे स्वप्नवत दृश्य साकार झालं आहे आणि संपूर्ण हिरवाईचं प्रतिबिंब या पाण्यामध्ये पडते आहे. बघा, अगदी हिरवगार पाणी आहे. इथे कायाकिंग, रिव्हर राफ्टिंग सारखे साहसिक क्रीडा प्रकार होतात आणि आमच्यासारख्या पर्यटकांना सुद्धा इथे नौकाविहाराचा आनंद घेता येतो. वातावरण मात्र थोडंसं पावसाळी झालं आहे आणि पाऊस कोसळतोय की काय असं वाटते आहे. पण जोवर आम्ही दुसऱ्या एका बेटावर पोहोचलो तोवर पावसाचे काहीच नामोनिशान नव्हते आणि छान ऊन पडलेले होते. इथे आम्हाला खूप मजा आली. निर्मनुष्य असं हे बेट होतं, आपण बघू शकता. नीरव शांतता आणि फक्त समुद्राची गाज. इथे सुद्धा आम्ही काही फोटोशूट केले. मनसोक्त हुंदळून झालेला आहे. दुपार झालेली आहे, सूर्य चांगलाच तपलेला आहे, म्हणून आम्ही रिटर्न आलो आमच्या होमस्टेला. इथे हॉटेल प्रिफर न करता आम्ही होमस्टे प्रिफर केलं बिकॉज छान छान ऑप्शन्स अवेलेबल होते आणि खूप साऱ्या सुविधा इथे अवेलेबल होत्या. गॅस होता मेन म्हणजे, वॉशिंग मशीन होतं आणि खूप दिवसांचा आम्ही वेट करत होतो की आता आपण स्वतः कधी जेवण बनवणार. कारण नॅचरली दुसऱ्या प्रदेशात जाऊन तिथलं रोज रोज जेवण थोडासा कंटाळा आलेला होता. त्यामुळे आम्ही मस्तपैकी स्वतःच इथे स्वयंपाक बनवला आणि शेवटी यार महाराष्ट्रीयन व्यंजनाची चव म्हणजे आहा हा. चला धपाट्यांवर ताव मारूयात. थोडी वामकुक्षी करून आम्ही आता निघालो आमच्या फायनल डेस्टिनेशनकडे, ते म्हणजे कन्याकुमारीकडे. 10 दिवसांचा हा प्रवास आणि आता उद्या म्हणजे 11व्या दिवशी आम्ही असणार आहे कन्याकुमारीला. त्यापूर्वी रस्त्याने आम्हाला लागला हा कोवलम बीच. इथला हा अतिशय फेमस बीच आहे, जे तुम्ही बघू शकता. हा इथला लाईट हाऊस आहे आणि इथे बरेचसे वॉटर स्पोर्ट्स होतात, जसे की स्कूबा डायव्हिंग, पॅराग्लायडिंग. ह्याच्या आजूबाजूला खूप सारे आयलँड्स आहेत, बेटं आहेत. खूप छान छान रेस्टॉरंट्सचे ऑप्शन्स तुम्हाला इथे मिळतात. छान पिकनिक किंवा इव्हनिंग इथे स्पेंड करू शकता, जसं की कॅन्डल लाईट डिनर्स झाले. डिनरसाठी पण खूप व्हेरायटी ऑफ ऑप्शन्स आहेत सी फूडचे. सो इथे छानपैकी कॅन्डल लाईट डिनर आम्ही केलं. आणि आता ओढ लागली होती कन्याकुमारीला एकदाच पोहोचण्याची, कारण 10 दिवसांचा हा प्रवास आता तिथे जाऊन एंड होणार होता. कारण ते आमचं फायनल डेस्टिनेशन होतं आणि हिअर वी आर. आहा, काय विलोभनीय दृश्य आहे. अति सुंदर, अगदी निळशार पाणी आणि तितकंच निळं आकाश आणि एखादं चंद्राचं यान उतरावं असं हे विवेकानंद रॉक मेमोरियल तिथे दिसते आहे दिव्यांमुळे. चंदेरी रंगाचं आणि तो स्टॅच्यूसुद्धा चमकत आहे तिथे. भारताच्या एका शेवटच्या टोकापर्यंत आपण येऊन पोहोचलो आहोत, याचं एक मनस्वी समाधान आम्हाला आहे. आणि हे सुंदर सुंदर दृश्य रात्रीच्या वेळेसच आपल्याला बघायला मिळू शकतं. हे सुद्धा खूप आनंद देणारी गोष्ट आहे.
गाईस सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि गुड मॉर्निंग. सरळ थेट तुम्हाला दिसतोय भारतातला पहिला उगवणारा सूर्य, म्हणजे पहिले सूर्याचे किरण. हे बघायला लोक दुरून दुरून येतात आणि तो सनराईज आम्हाला आमच्या हॉटेलमधून दिसतोय, बिकॉज आम्ही थांबलोय अगदीच सी शोरला. याचं नावही हॉटेल सी शोर आहे. जो काही प्रवास आत्तापर्यंत केला आहे त्याचं खरं समाधान आज मला या क्षणी वाटतंय. खूप दिवसांनी असं पहाटेच लवकर उठलो होतो, तर आम्ही लगेच तयार होऊन निघालो आहे विवेकानंद मेमोरियल बघायला. तत्पूर्वी हा नजारा बघा, आमच्या हॉटेलमधूनच दिसला आहे हा. आणि हॉटेलला कॉम्प्लिमेंटरी नाश्त्याची सोय आहे, तो करून आम्ही मार्केटला आलो आहे. तर इथे शिंपल्यांचे वेगवेगळे सुशोभित झुंबर विक्रीला आहे, पडदे विक्रीला आहे. तेल साधू संन्याशी लोक मोठ्या श्रद्धेने विवेकानंद मेमोरियल स्मारकाला भेट देण्यासाठी येतात. खूप गर्दी आहे आणि रांगेत उभं राहून कंटाळा आला आहे. इथं वास्तविक पाहता आम्ही सकाळीच आलो आहे, पण विवेकानंद मेमोरियलला जाण्यासाठी नौकेतून जावं लागतं आणि त्याच्यासाठी 75 रुपयाचं तिकीट आहे. पण त्या 75 रुपयाच्या तिकिटामध्ये आपला नंबर लागू शकत नाही, म्हणून स्पेशल एंट्री आहे 300 रुपये पर पर्सन. परंतु ती स्पेशल एंट्री घेऊनही आपल्याला फक्त नौकेपर्यंतचीच सुविधा मिळते, त्यानंतर सर्वांसोबतच जावं लागतं, पण इलाज नाही. स्मारकाला आम्ही इथे आलो आहे. त्यानंतर आम्ही त्रिवेणी संगमसुद्धा बघितला, कन्याकुमारी टेम्पल, थिरुवल्लुवर स्टॅच्यूचे कन्स्ट्रक्शन सुरू आहे. खूप ऊन आहे, खूप दमट वातावरण आहे. खूप असं विवेकानंद मेमोरियलला जाऊन खूप एक्झॉस्ट झाल्यासारखं झालं आहे. पण इतक्या लांब आलो आहे तर बघितलं तर पाहिजेच. आम्ही निघालो आहे आता महात्मा गांधी ट्रस्टला, आणि इथे जे जे स्पॉट्स आहेत कन्याकुमारीमध्ये शक्य तितके कव्हर करून आम्ही पुढे उटीकडे निघणार आहोत. महात्मा गांधी ट्रस्टला आलो आहे आणि इथून आमचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. आणि परतीच्या मार्गावर आम्हाला उटी आणि मैसूर हे दोन्ही डेस्टिनेशन लागणार आहेत, ते मी कव्हर करणार आहे. तुम्ही बघत राहा, लाईक करा, शेअर करा आणि थँक्यू.